बेंगलोरच्या पराभवाने मुंबई इंडियन्सला झाला फायदा। मुंबई इंडियन्सची टीम आता जाऊ शकते टॉप 1 किंवा टॉप 2 मध्ये। टॉप 2 चे मुंबई इंडियन्सचे संपूर्ण गणित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोण पराभूत व्हावे, कोण जिंकावे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सर, आपण पाहत आहात क्रिकेट मराठी। तर मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, काल सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव केला। हम तो डूब गए हैं, तुमको भी डुबाएंगे, अशी लखनौ सुपर जायंट्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आता सर्व टीमांना बोलत आहे। आम्ही तर आता टॉप 4च्या बाहेर गेलेलो आहे। तुम्हालाही टॉप 2 साठी तुमचाही प्रवास आम्ही खडतर करणार आहे। तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव झाला आणि ते त्यांचे 17च पॉईंट आहेत। त्यांचा एक सामना शिल्लक आहे, तो लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध। त्या सामन्यामध्ये तर त्यांचा पराभव झाला तर ते टॉप 2 मध्ये जाऊ शकणार नाहीत। तर मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये कशी जाऊ शकते, कसे असणार आहे मुंबई इंडियन्सचे समीकरण, हे आपण पाहूया। तर मुंबई इंडियन्स आता 4थ्या क्रमांकावरती आहे। मुंबई इंडियन्सचे आता पॉईंट आहेत 16। मुंबई इंडियन्सचा सामना शिल्लक आहे 1, तो पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे। तर सर्वात प्रथम त्यांना तो सामना जिंकायचा आहे। तो सामना जिंकल्यानंतर त्यांना ही आशा करायची आहे की गुजरात टायटन्स आता पहिल्या क्रमांकावरती आहे। मुंबई इंडियन्सची नेट रन गुजरातपेक्षा शानदार आहे, +1च्याच पुढे आहे। तर गुजरातला सामना त्यांचा आहे चेन्नई सुपर किंग्स सोबत। तो चेन्नई सुपर किंग्सनी गुजरातला पराभूत करावे अशी आशा त्यांना करावी लागेल। आणि पंजाब किंग्स किंवा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्यांचा जो सामना शिल्लक आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना आहे लखनौ सुपर जायंट्स सोबत। यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने विजय करावा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा या सामन्यामध्ये पराभव व्हावा अशी त्यांना आशा करायची आहे। नाहीतर दिल्लीने पंजाबला हरवावे आणि मुंबई ही पंजाब किंग्सला हरवेल। तर अशा प्रकारे मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये जाऊ शकते। जर गुजरात हरले तर त्यांच्यावरती देखील मुंबई इंडियन्स जाऊ शकते आणि बेंगलोर हरले तर बेंगलोरचे 17 पॉईंट आहेत, त्याच्यावरती देखील जाऊ शकते। आणि पंजाब आपले दोन्ही सामने हरले आणि मुंबई इंडियन्सने सामना जिंकला तर मुंबई इंडियन्स आपोआप टॉप 2 मध्ये जाईल। तर टॉप 2 मध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सचे असे असणार आहे समीकरण। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम टॉप 2 मध्ये जाऊ शकेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब